ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता उत्सव कोणता येणार आहे? होलिका. आता ह्या होलिका उत्सवाचं असं आहे, हे जे उत्सव आहेत भारतीय संस्कृतीचा मेन अर्थ काय आहे? संस्कृती. मी जगल आणि त्याला जगू देईल, ही संस्कृती. माझं भरलं पाहिजे, ही विकृती. आज समाजामध्ये काय झाली? विकृती झालेली. माझंच भरलं पाहिजे. आणि मग याच्याकरता झगडे भानगडी मारामाऱ्या युद्ध होऊ राहिले. ज्या वेळेला मी जगल आणि त्याला जगू देईल याची दैवी विचार आणि माझं भरलं पाहिजे हे राक्षस. आज या कलियुगामध्ये जिकडे तिकडे राक्षस झालेले आहेत. म्हणून ही भारतीय संस्कृती माणसाला काय शिकवती? आता होलिकाचा उत्सव असा आहे, भक्त प्रल्हाद त्याचा बाप कोण? हिरण्यकश्यप म्हणजे काय? त्याला फक्त जिकडं तिकडं काय सोनंच देत होतं. आजसुद्धा जिकडं तिकडं सोनं दिसू राहिले. म्हणून सोन्याचा भाव 1.5 लाखावर गेलेला आहे. काय? मीच देव, अहम ब्रह्मास्मी असं म्हणत होता. आणि त्याचा जो मुलगा भक्त प्रल्हाद राक्षसाच्या मुलाला राक्षसाचा मुलगा भक्त कसा झाला? तर भक्त प्रल्हाद ज्या वेळेला त्याची आई त्याची गरोदरपणामध्ये ती कुठं होती? नारदाच्या आश्रमामध्ये होती. आणि मग नारदाच्या आश्रमामध्ये दैवी विचार होते आणि गर्भावरती ती दैवी विचार पडले होते. म्हणून तो दैवी विचाराचा झाला. आज गर्भावरती कोणते विचार पडतात? टेप, TV, मालिका, झगडे भानगडी. आणि आताचे मुलं सगळे अशी बुद्धी स्थिर नाही, दैवी विचार नाही. आणि मग असा भक्त प्रल्हाद ज्यावेळेला जन्माला आला तो समाजात जायचा. जसा कृष्ण सगळ्या लोकांमध्ये प्रिय होता तसा भक्त प्रल्हाद सगळ्यात प्रिय होता. आणि मग तो सांगायचा, देव हा वेगळाच आहे, एकत्र या, जगा आणि जगू द्या. तर त्याला ते पचत नव्हतं हिरण्यकश्यपाला. मग त्याने काय केलं? त्या मुलाला त्याच्या नोकरांना सांगितलं, याला कड्यावरून लुटून द्या. त्याला कड्यावरून लोटलं तरी त्याला काही झालं नाही. त्याला हत्तीच्या पायाखाली दिलं तरी त्याला काही झालं नाही. उकळत्या कढईत टाकलं तरी त्याला काही झालं नाही. आणि मग शेवटी त्याची जी बहीण होती होलिका, तिला असा वर होता का तू वाईट प्रवृत्तीच्या माणसाला घेऊन जर अग्नीत बसली तर तो जळल, तुला काही होणार नाही. आणि भक्त प्रल्हाद होता चांगल्या प्रवृत्तीचा होता. आणि मग तिनं सांगितलं, मी त्याला घेऊन बसते. आणि तू ज्या वेळेला घेऊन बसली आणि त्यांनी अग्नी पेटवली. आणि नेमकं काय झालं? सगळ्या लोकांनी विनंती केली, कारण तो लोकप्रिय होता. आज काही लोक कृष्ण लोकप्रिय होता, काही लोक लोकप्रिय, काही लोक समाजाला नकोशी आहेत. आणि मग असा लोकांनी विनंती केली आणि कंप्लेट तो अग्नीतून होलिका जळून गेली आणि भक्त प्रल्हाद काही जाळला नाही. लोकांना आनंद झाला. आणि मग त्या आनंदाच्या भरात एकमेकाच्या अंगावर काय ती जी धूळ होती त्या धुळीचे फेकू लागली. आनंद उत्सव साजरा केला. त्याचं नाव काय? शिमगा. आता काही भागामध्ये एकमेकावर शेण टाकतात, चिखल टाकतात, धूळ टाकतात. म्हणजे आनंदाचं प्रतीक. का? आपला भक्त प्रल्हाद वाचला. आणि मग त्या भक्त प्रल्हादाला वाचल्यामुळं आणि मग त्याने तिथं नागपंचमीची सण येते त्यावेळेला हिरण्यकश्यप त्यांनी सांगितलं, तुझा देव कुठे? या खांबात आहे का? त्याने लात मारली. लात मारल्यानंतर त्या खांबातून हिरण्यकश्यप नरशिव त्याला मरण असं होतं, माणसाला नाही, जनावरांना नाही, पशूंना नाही. मग निमा पशु निमा माणूस, जमिनीवर नाही त्याने उंबऱ्यावर, हात्याला नाही नखानी. आणि 12 वाजता तो हिरण्यकश्यप मारला. आणि मग भक्त प्रल्हादाचं अशी ही होलिकाची कथा आहे. आणि याच्यामध्ये जे निरुपयोगी वस्तू आहेत ती जाळल्या जायच्या. जी वस्तू आपल्या कामाची नाही ती जाळली जाते. आणि मग असा होलिकाचा सण आहे. त्याच्यातून आपलं काही घ्यायचं आहे. जगा आणि जगू द्या, भक्ती करा, एकमेकावर प्रेम करा.
असं सांगण्याचा हा होलिका सण आहे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की